नमस्कार, अभिमानीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची बीड बस स्थानकात तडफड। कर्करोगाने ग्रासलेल्या ज्येष्ठाला 3 दिवस कोणीच विचारले नाही। अत्यंत दुर्दैवी, हृदय पिळून टाकणारी आणि समाजासाठी लज्जास्पद घटना मंगळवारी रात्री 11च्या सुमारास उघडकीस आली आहे। या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीडच्या मुख्य बस स्थानकात गेल्या 3 दिवसापासून एक वयोवृद्ध इसम पत्र्याच्या शेडमागे उपासमार आणि वेदनेने तळफळत पडला होता। त्याच्या पोटावर कर्करोगाच्या मोठ्या शस्त्रक्रियेचे टाके आणि वर्ण स्पष्ट दिसून येत होते, तरीही त्याला कुणीही मदत करायला पुढे आले नाही। मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकार अमजद खान यांना एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धक्कादायक माहिती दिली। माहिती मिळताच अमजद खान यांनी तातडीने बस स्थानक गाठले। तेथे जाऊन जे दृश्य पाहायला मिळाले ते पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी आले असते। तो इसम कुणी साधारण भिकारी नव्हता, तर बीड पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी होता। कर्तव्यावर असताना अनेक वर्ष समाजाच्या सुरक्षतेसाठी झटलेल्या या ज्येष्ठ व्यक्तीला कर्करोगाने ग्रासलेले होते। शस्त्रक्रियेनंतर तो पूर्णपणे असहाय्य झाला होता। सेवानिवृत्तीनंतर मात्र त्याची काळजी घेणारा कोणीच उरला नव्हता, ना कुटुंबियांनी, ना सहकाऱ्यांनी, ना पोलीस कल्याण विभागाने। शेवटी हा ज्येष्ठ पोलीस कर्मचारी रस्त्यावर बस स्थानकाच्या एका दुर्गम कोपऱ्यात पत्र्याच्या शेडखाली प्राण गुदमरून। दरम्यान ही दुर्दैवी बातमी समजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मुंडे यांनी त्वरित जबाबदारी घेतली। 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांसह पत्रकार अमजद खान यांनी रातोरात या वृद्ध इसमाचा मुलगा शोधून काढला। त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र 3 दिवस उपासमार, वेदना आणि उपेक्षेने त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे। दरम्यान ही घटना फक्त एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे भयानक चित्र आहे, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कर्तव्य रात्रदिवस धोक्याचा सामना करत समाजासाठी घालवले। त्यांना आजारीपणात आणि वृद्धापकाळात रस्त्यावर पडावे लागते, हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी बाब आहे। सेवानिवृत्तीनंतर पोलिसांचे काय हाल होतात याचे हे जिवंत उदाहरण आहे। आजारी पोलिसांना कोणत्या सुविधा मिळतात, त्यांची काळजी कोण घेतो, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या घटनेने बीडसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे। प्रशासन, पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि सामाजिक संघटनांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा होत आहे। मित्रांनो, ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अभिमान लाईव्हसाठी अमजद खान, बीड।